अर्थानं आजचा दिवस हा याकरता महत्त्वाचा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या प्रकारे आधुनिक भारताची मुहूर्तमेढ केली, समाजातली विषमता ही दूर करण्याकरता समाजातले वंचित घटक समाजाच्या मुख्यधारेत आणण्याकरता वेगवेगळे त्यांनी घेतलेले धडाडीचे निर्णय त्या काळच्या सामाजिक व्यवस्थेला जुगारून आणि त्या ठिकाणी एक नवीन सामाजिक व्यवस्था उभं करण्याचं जे कार्य या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि म्हणूनच या महाराष्ट्रात आणि भारतात जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जसं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं नाव असेल तसंच छत्रपती शाहू महाराजांचं नाव देखील अजरामर असेल। या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची पद्धती पॉलिसी आणण्याचं काम त्यांनी केलं आणि वंचित घटकांना 50% नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय हा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला। आणि एवढंच नाही तर आज आपल्या देशामध्ये कायदा आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा, पण या देशामध्ये राजश्री शाहू महाराज असे द्रष्टे राजे होते की त्यांना माहिती होतं समाजाचं कल्याण करायचं असेल तर शिक्षण हेच महत्त्वाचं आहे। म्हणून सर्वात पहिल्यांदा या संस्थानामध्ये त्यांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आणला आणि नुसता कायदा आणून थांबले नाहीत। कायदा आणणं सोपं असतं पण त्या कायद्याच्या अनुरूप व्यवस्था उभ्या कराव्या लागतात। शाळा उभ्या राहिल्या पाहिजेत, महाविद्यालय उभी राहिली पाहिजेत, वसतिगृह उभी राहिली पाहिजेत। वंचितांकरता शिक्षणासोबत ज्यांना राहायला जागा नाही खायला काही नाही त्यांनाही शिक्षण मिळालं पाहिजे। याकरता अनेक व्यवस्था छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी उभ्या केल्या आणि त्या माध्यमातून निश्चितपणे शिक्षणाचा जो प्रचार आणि प्रसार हा छत्रपती शाहू महाराजांनी केला तो आपल्या सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे। सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।